नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी पेपीओनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मी नेहमी म्हणते की बाळाला जन्म देणं हे खूप सोपं आहे. अवघड आहे ते त्याला वाढवणं, त्याला घडवणं. प्रत्येक पालक किंवा प्रत्येक आई वडील हे आपल्या बाळासाठी चांगल्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या त्यांना जेवढ्या शक्य होईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते सोयी सुविधा असू द्या, संस्कार असू द्या, चांगल्या गोष्टींची ओळख करून देणं असू द्या. पण आपलं मूल हे फक्त पालकांकडूनच किंवा त्याच्या आई वडिलांकडूनच सगळ्या गोष्टी शिकतं असं नाही. समाजामध्ये घडत असणाऱ्या घटना, त्याच्या आसपासचं वातावरण, आसपासची माणसं, या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव पाडत असतात. आपल्याच समाजामध्ये काही अशी माणसं असतात की जी माणसं कळत न कळत मुलांचं व्यक्तिमत्व बिघडायला कारणीभूत ठरतात. एक जबाबदार पालक म्हणून आपल्याला या व्यक्तींपासून, या माणसांपासून आपल्या मुलांना वाढत्या वयामध्ये दूर ठेवणं हे गरजेचं आहे. आजचा आपला हा टॉपिक थोडासा वेगळा आहे, पण प्रत्येक पालकांसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. कोणत्या अशा व्यक्ती आहेत, कोणती अशी माणसं आहेत ज्यांच्या संपर्कामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना ठेवायचं नाही, हे जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. समाजामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातामध्ये नसली तरी सुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काय घडत आहे, मुलांनी काय पाहायचं आहे, कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा कोणती गोष्टी त्यांना दाखवायच्या नाहीत, हे मात्र आपल्या हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या वयामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. मुलांना प्रत्येक गोष्टीची दोन्ही बाजू समजायला लागलेल्या असतात किंवा ते थोडंसं त्यावरती अनालिसिस करायला सुरुवात झालेली असते. ते त्यांच्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्ट व्हायला बघत असतात आणि या सगळ्यामधूनच त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व घडवायचं असतं आणि ते मोठे होत असतात. अशा दरम्यान जर मुलांच्या संपर्कामध्ये काही अशी माणसं येत असतील की जी माणसं मुलांचा कॉन्फिडन्स लो करतील, त्यांचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे हा कमी करतील किंवा मुलांमध्ये एक प्रकारची न्यूनगंडता आणतील, तर ते मात्र मुलांच्या व्यक्तिमत्वावरती खूप जास्त घातक ठरू शकतं. आणि म्हणूनच एक पालक म्हणून किंवा आपली एक जबाबदारी म्हणून आपण अशा व्यक्तींपासून, अशा माणसांपासून आपल्या मुलांना दूर ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं आणि खूप महत्वाचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जी व्यक्ती किंवा जी माणसं कंपॅरिझन करतात. मग ते त्यांच्या मुलांचं आपल्या मुलांसोबत असू द्या किंवा आपल्या मुलांचं दुसऱ्या मुलांसोबत असू द्या, असं जेव्हा कंपॅरिझन होतं, मग ते कंपॅरिझन मुलांच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा मुलांच्या पालकांच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये असू द्या किंवा स्कूलच्या बाबतीमध्ये असू द्या, ट्युशनच्या बाबतीमध्ये असू द्या, अभ्यासाच्या बाबतीमध्ये असू द्या, कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा मुलांचं कंपॅरिझन केलं जातं तर अशा व्यक्तींपासून तुम्हाला मुलांना दूर ठेवायचं आहे. जेव्हा वारंवार हे कंपॅरिझन मुलांच्या कानावरती पडतं तर त्यावेळी मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे हा लो होतं. मुलं खूप लवकर फेल्युअर ऍक्सेप्ट करायला लागतात किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये रुची वाटत नाही किंवा त्यांना एक असं वाटत जातं की आपण ही गोष्ट करूच शकत नाही. आपल्यापेक्षा इतर जी मुलं आहेत ही खूप छान पद्धतीने ती गोष्ट करतात किंवा त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हा ऑटोमॅटिकली लो होतो. प्रत्येक गोष्टीमधला त्यांचा इंटरेस्ट लो होतो आणि अर्थातच यामुळे कोणत्याही गोष्टी करण्यासाठी ते ट्राय करत नाहीत आणि हा त्यांच्या प्रगतीमधला सगळ्यात मोठा अडथळा किंवा बाधा ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्या मुलांना शक्यतो दूर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही माणसं अशी असतात की जी माणसं वारंवार आपल्या शरीरावरून किंवा एखादं व्यंग असेल तर त्यावरून बोलत असतात. म्हणजे एखादा खूप उंच आहे, एखादा बुटका आहे, काळा आहे, गोरा आहे किंवा खूप हुशार आहे, खूप कमी आहे किंवा एखादं व्यंग असेल तर त्यावरून हिनवतात. तर असे जे व्यक्ती आहेत, अशी जी माणसं आहेत, यापासून सुद्धा आपल्या मुलांना दूर ठेवणं गरजेचं आहे. वारंवार जर अशा प्रकारची हिनवणी बाळासोबत केली जात असेल किंवा बाळाला हिनवलं जात असेल तर त्यावेळी सुद्धा बाळाचा सेल्फ कॉन्फिडन्स हा लो होतो. बाळाला स्वतःबद्दलची जी व्हॅल्यू आहे ही अजिबात वाटायला लागत नाही. स्वतःबद्दलची जी सिक्युरिटी आहे ही त्याला फील होत नाही. या व्यतिरिक्त बाळाचा कॉन्फिडन्स लो झाल्या कारणामुळे बाळ कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जे काही कार्यक्रम आहेत तर त्यामध्ये तो भाग घेत नाही. मुलांना एक प्रकारचं डिप्रेशन येतं आणि जे डिप्रेशन त्यांच्या शारीरिक वाढीवरती, मानसिक वाढीवरती आणि बौद्धिक वाढीवरती खूप जास्त परिणाम करू शकतं. त्यामुळे असे जे हिनवणारे लोक आहेत, विशेषतः बॉडी टाईप वरून जे हिनवणारे लोक आहेत, एखाद्या व्यंगावरून कुणाला आपल्या मुलाला असतील किंवा इतर मुलांना हिनवणारी जी लोक आहेत, अशा लोकांपासून आपल्या मुलांना दूर जेवढं तुम्ही जास्त ठेवाल तेवढं ते बाळाच्या विकासासाठी योग्य आहे. त्यानंतरची तिसऱ्या टाईपची लोक की जी लोक अशी असतात की अगदी थोड्या काळामध्ये पुढच्या लोकांना खूप पटकन जज करतात आणि लेबल लावून मोकळे होतात. म्हणजेच एखादं मूल असेल तर ते खूप जास्त फास्ट जाऊ शकत नाही, फास्ट रायटिंग करू शकत नाही, हे मूर्खच आहे किंवा याला काही कळतच नाही, गोष्टी करू शकत नाही, असं जे लेबलिंग करणारी लोक असतात तर अशा लोकांपासून सुद्धा मुलांना दूर ठेवणं गरजेचं आहे. जर वारंवार असं कोणत्याही प्रकारचं लेबल मुलांना लावलं जात असेल
तर मुलं डिप्रेशनमध्ये जातात, मुलांचा कॉन्फिडन्स लो होतो, जी गोष्ट त्यांना व्यवस्थित करता येते ती गोष्ट सुद्धा ती व्यवस्थित करू शकत नाहीत आणि हळूहळू त्यांची प्रगती ही कमी होत जाते, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही, ज्याचं कारण म्हणजे मुलांमध्ये डिप्रेशन येऊ शकतं आणि अर्थातच हे डिप्रेशन मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावरती, वाढीवरती खूप जास्त परिणाम करतं. एखादी गोष्ट झाल्यानंतर मुलांना ती समजावून सांगण्यापेक्षा अशा लोकांपासूनच तुम्ही मुलांना जर दूर ठेवत असाल तर ते मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी, मुलाच्या प्रगतीसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला आपल्या मुलांची अशा पद्धतीने काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या आसपास सुद्धा जर अशा प्रकारची लोक असतील, अशा प्रकारचे माणसं असतील तर या माणसांपासून तुमच्या मुलांना जरूर दूर ठेवा. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.